नमस्कार. तर आज आपल्याला आहे ना दुधी भोपळ्याची भाजी करायची आहे. तर दुधी भोपळा आहे ना बऱ्याच लोकांना आवडत नाही. पण तुम्ही ना अशा पद्धतीने जर भाजी केली ना तर ते सगळ्यांना आवडेल. ज्यांच्या घरात दुधी भोपळा नाही आवडत ना ते सुद्धा ही भाजी खातील. तर त्याच्यासाठी ना मी मार्केटमधून मस्त कवळा मला दुधी भोपळा भेटला. तो घेऊन आली. आता याला स्वच्छ धुवून घेतलंय मी आणि आता याचे ना आपल्याला बारीक कट करून घ्यायचा आहे याचे एकदम बारीक बारीक तुकडे करून घ्यायचे. आणि भाजीमध्ये ना मी मठाची डाळ टाकणार आहे. तिला आहे ना मी 15 मिनिटं ना भिजत घातलेलं होतं. आता आहे ना दुधी भोपळ्याचे मी बारीक बारीक तुकडे करून घेतलेले. कवळा आहे त्याच्यामुळे हा कापला पण पटकन गेला. आता आपल्याला आहे ना गॅसवर आहे ना एक कढई ठेवून घ्यायची आणि कढईमध्ये ना आपल्याला 2 चमचे तेल टाकून घ्यायचं आणि आपल्याला आहे ना भाजीला चव येण्यासाठी ना 4 ते 5 लसूण आहे ना मी ना मस्त खलबत्त्यामध्ये ठेचून घेतलेला आहे. आता आपलं तेल पण गरम होतंय. तेल गरम झालं का याच्यामध्ये आपल्याला 1 चमचा आहे ना जिरं टाकायचं आहे. जिरं चांगलं तडतडलं का याच्यामध्ये आपण ठेचलेला आपल्याला लसूण टाकून घ्यायचा आहे. आपला लसूण चांगला तेलामध्ये आहे ना आपल्याला आहे ना फ्राय करून घ्यायचा आहे. तेलामध्ये लसूण चांगला फ्राय झाला का मग भाजीला पण आहे ना मस्त छान फ्लेवर येतो लसणाचा. आता आपल्याला चांगलं हलवून घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये ना आपल्याला तेलातच आपल्याला मसाले टाकून घ्यायचे. एकदम सोपी पद्धत आहे भाजी करण्याची. कोणालाही जमेल अशी भाजी आहे. आता मी ना या भाजीमध्ये ना मला म्हणजे तिखटपणा जास्त पाहिजेल राहतो. तिखट केल्यामुळे भाजीत चव लागते. आता मी याच्यात आहे ना लाल तिखट 1.5 चमचा टाकणार आहे. 1.5 चमचा लाल तिखट टाकते. थोडीशी आपल्याला पाव चमचा हळद टाकायची आहे. त्याच्यानंतर आपल्याला आहे ना याच्यामध्ये थोडंसं काळं तिखट पण टाकून घ्यायचं आहे. काळ्या तिखटाने पण चव येते आणि 1 चमचा ना मी मीठ टाकून घेते आहे. आता हे चांगलं आपल्याला ना तेलामध्ये ना परतवून घ्यायचं आहे आणि आपण जो चिरलेला दुधी होता ना, तो आपल्याला याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे. तुमच्याकडे याला काय म्हणता? आम्ही तर भोपळाच म्हणतो, पण कोणी कोणी दुधी म्हणतं, कोणी भोपळा म्हणतं. तर तुमच्याकडे काय म्हणता कमेंटमध्ये मला नक्की सांगा. आता तेलामध्ये ना या मसाल्यांमध्ये ना आपल्याला दुधी चांगला परतवून घ्यायचा आहे. आपला दूधही चांगला परतला का आणि शिजायला पण पटकन शिजून जातो हा. कवळा राहिला का पटकन शिजतो. आता आपण जी धुतलेली मठाची डाळ होती ना, ती याच्यामध्ये टाकून घ्यायची आपल्याला. आणि आपल्याला आहे ना पूर्ण डाळ टाकली का एक परत आहे ना 1-2 वेळा हलवून घ्यायचं आहे आणि ना आता आपण याच्यावर झाकून ठेवून देऊ आणि तेल सुटेपर्यंत याला आहे ना राहू देऊ आपण. याला तेल सुटलं का मग आपल्याला याच्यामध्ये आहे ना कोथिंबीर आणि पाणी टाकून घ्यायचं आहे. आता मी झाकण ठेवते आणि ना 5 ते 10 मिनिटाला राहू देते. 5 ते 10 मिनिटांनी आपण बघू. आता झाकण काढून बघते तर बघा तेल किती छान सुटलं आहे आपल्या भाजीला आणि कलर पण किती छान आलेला आहे. तर तेल सुटलं का मग आहे ना आपले मसाले वगैरे पण चांगले परतले गेले राहतात. आता याच्यात आहे ना मी ना अंदाजानुसार पाणी टाकून घेते. तर तुम्हाला किती पाणी पातळ भाजी पाहिजे त्यानुसार तुम्ही टाकायचं. पण मला जास्त पातळ नको आहे. आपली पोळी बुडेल ना एवढा रस्सा करायचा. आता मी ना याच्यात अर्धा ग्लास पाणी अंदाजानुसार टाकलेलं आहे. तुम्हाला जर जास्त पातळ हवी असेल तुम्ही टाकू शकतात. आता आपण जी कोथिंबीर चिरलेली होती ना ती टाकून घेते मी. कोथिंबीरमुळे पण भाजीला चव छान लागते. आता कोथिंबीर टाकली का परत आहे ना आपण भाजीला उकळी येऊ देऊ एक आणि याच्यावर आहे ना झाकण ठेवून द्यायचं आणि याला चांगलं आपल्याला आहे ना दुधीला चांगलं शिजवून घ्यायचं आहे. बारीक शिजवून घ्यायचं गाळ. आता झाकण ठेवलं मी. आता याला शिजू देऊ. 5 ते 10 मिनिटांनी बघते मी. 5 ते 10 मिनिटांनी झाकण काढून बघते तर भाजी छान उकळलेली आहे आपली आणि कलर पण छान आला आहे आणि तेल पण चांगलं सुटलेलं आहे आणि आता आपण चेक करून बघू की आपला दुधी शिजला आहे की नाही. तर तसं तर बऱ्यापैकी आपली भाजी ना म्हणजे शिजूनच गेलेली राहते तरी एकदा चेक करून बघू. तर म्हणजे शिजलेलाच आहे आपला दुधी बऱ्यापैकी ना शिजून गेला आहे. आता याच्यात मला ना दाण्याचं कूट आवडतं त्याच्यामुळे मी दाण्याचं कूट टाकून घेणार आहे. जर तुम्हाला टाकू वाटला तर टाकायचा. ज्याला नाही आवडत त्याने नाही टाकला तरी चालेल. असे पण छान लागते. पण मला आवडतं त्याच्यामुळे मी थोडासा दाण्याचा कूट याच्यात ॲड करते. आणि भाजी पण आहे ना थोडीशी दाटसर येते याच्यामुळे.
तसं आपली डाळ टाकतो ना, डाळमुळेच आपल्या भाजीला बऱ्याच घट्टपणा येतो, पण कूट पण टाकल्यावर भाजी छान लागते. आता आपल्याला हलवून घ्यायचं आहे चांगलं आणि परत आहे ना झाकण ठेवून आपल्याला आहे ना 2 ते 3 मिनटं शिजवून घ्यायची. मग आपली भाजी तशी पण तयारच झालेली आहे. आता 2-3 मिनटं मी झाकण ठेवून शिजवून घेते. 2-3 मिनिटांनी बघते. 2-3 मिनिटांनी झाकण काढून बघितलं तर आपली भाजी पण छानपैकी शिजलेली आहे, झाली आहे, तयारच झालेली आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही ना भाजी नक्की ट्राय करा. जे नाक मुरडतात ना ते सुद्धा ही भाजी आवडीने खातील आणि माझं रेसिपीज आवडली असेल ना तर नक्की ट्राय करा. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. धन्यवाद. बाय.